हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी. सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल वॉटरमेलन ज्यूस. तेही 3 प्रकारचे, म्हणजेच 3 प्रकारच्या वेगवेगळ्या चवी आपल्याला इथे घ्यायला मिळणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता ज्यूस बनवायला सुरुवात करूया. परंतु त्याआधी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग ज्यूस बनवायला सुरुवात करू. त्यासाठी येथे मी ऑलरेडी वॉटरमेलन कट करून घेतलेले आहे. त्यातील एका भागावरती छोटे छोटे उभे आणि आडवे कट मारून घेऊया. अगदी छोटे छोटे क्यूब्स तयार करून घ्यायचे आहे आणि एका बोलमध्ये काढून घ्यायचे आहेत. बोलमध्ये काढून घेतले की चमच्याच्या साहाय्याने थोडे मॅश करून घ्यायचे, जेणेकरून थोडेफार जाडसर क्यूब्स असतील ते थोडे बारीक होतील. आता आपण यात 2 टेबलस्पून म्हणजे 5-6 चमचे साखर घालणार आहोत आणि 2 चमचे चिया सीड घालणार आहोत. 1 कप थंड दूध घालायचं आणि थोडेसे कापलेले काजू घालायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. दूध ऑलरेडी थंड होतं, त्यामुळे आपण असंही सर्व करू शकतो. परंतु आपण अजून 2 प्रकारचे ज्यूस बनवणार आहोत, तोपर्यंत आपण हे छानपैकी फ्रीजमध्ये ठेवूया आणि मग सर्व करायला घेऊया. आता आपण इथे ज्यूसचा दुसरा प्रकार बघूया. त्यासाठी येथे मी वॉटरमेलनचे मीडियम साईजचे क्यूब्स बनवून घेतले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालूया. आता यात आपण ॲड करणार आहोत 5-6 चमचे साखर, म्हणजेच 2 टेबलस्पून साखर, 2-3 आल्याचे तुकडे, 4-5 चमचे लिंबाचा रस, सेंधव मीठ घालायचं चवीपुरतं आणि थोडंसं चिमूटभर साधं मीठही घालूया. झाकण लावायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. व्यवस्थित ग्राइंड करून झालं की आता गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया. व्यवस्थित गाळून झाले की बघू शकता छान असे वॉटरमेलन ज्यूस तयार झालेले आहेत. आता आपण हे सर्व करायला घेऊया. ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये 5-6 आईस क्यूब घालायचे आणि वॉटरमेलन ज्यूस ॲड करायचं. छान असा ज्यूसचा पहिला ग्लास तयार झालेला आहे, पहिला प्रकार तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारचे ज्यूस सर्व करूया. दुसऱ्या ग्लासमध्ये पुन्हा 5-6 आईस क्यूब घालायचे. 1 हिरवी मिरची बारीक कापून घालायची. 2 चमचे चिया सीड्स घालायचे. चिया सीड्स हे भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये. थोडंसं काळं मीठ किंवा सेंधव मीठ घालायचं आणि ज्यूस ॲड करायचा. छान असा ज्यूसचा दुसरा प्रकारही तयार झालेला आहे. दुसरी ही चव आपण बघितलेली आहे. आता आपण तिसरा प्रकार बघूया. आता आपण तिसऱ्या ग्लासमध्ये स्टार्टिंगला बनवलेले वॉटरमेलन मिल्कशेक घालूया. त्यावरती थोडेसे कापलेले काजू घालायचे, कापलेला थोडासा पिस्ता घालायचा आणि टुटी फ्रुटी घालायची. वॉटरमेलन ज्यूसचा तिसरा प्रकारही झालेला आहे. येथे आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले ज्यूस बघितले आहे.
दिसायला जेवढे छान दिसतात प्यायलाही तेवढेच टेस्टी लागतात। उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस प्रत्येकालाच इच्छा असते थंडगार काहीतरी प्यावे, तर खूप छान असे ऑप्शन आहे आणि अगदी सोप्या पद्धती आहे। बाहेर वेगवेगळे ज्यूस पिण्यापेक्षा घरीच बनवा आणि वॉटरमेलन ज्यूसच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद घ्या। चला तर मग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।